जो पहिला निकष आहे तरुण नेतृत्व हवं, त्या निकषावरती पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नाव मागे पडलेलं आहे किंवा पडेल अशी शक्यता आपण गृहीत धरू. कितीही कोणी म्हटलं की काँग्रेस संपली, काँग्रेस हा काय संपत नसतो. काँग्रेस हा आज 2 पावलं मागे आहे, उद्या 2 पावलं पुढे येणार आहे, काँग्रेस पुढे जाणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांमध्ये, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, खानदेश असेल, सगळ्या भागांमध्ये त्यांना मानणारा छोटा छोटा का असेना एक वर्ग तयार झालेला आहे. भाजपनं काँग्रेसची कॉपी केली असं म्हणायला काही हरकत नाही. छोट्या छोट्या घटकांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या त्यांच्या पातळीवरती त्यांचं नेतृत्व उभं करणं आणि त्या सगळ्या नेतृत्वांची एक विन तयार करून ती भाजपला मजबूत करण्यासाठी वापरणं, इतकं साधं सोपं समीकरण भाजपनं वापरलं जे काँग्रेस वर्षानुवर्ष वापरत आलं होतं. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये बदल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार आहे याची चर्चा आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत, सतेज पाटील एक आहेत आणि विश्वजित कदम एक आहेत. आज आपण अध्यक्ष पदावर विश्वजित कदम किती बसण्याची शक्यता आहे यावर आपण बोलणार आहोत. विश्वजित कदमांची निवड झाली तर ती का केली जाईल, काँग्रेसला त्याचा कसा फायदा होईल, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, याबद्दल आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळ सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार अजित जळके सर. सर, तुमचं द पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार सर. पहिला हाच प्रश्न आहे. विश्वजित कदमांची देखील चर्चा होते. विश्वजित कदम यांचं राजकारण तुम्ही अनेक वर्ष बघताय पत्रकारिता करताना. तर काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद हे महत्वाचं आहे, मोठं आहे, जुनं राजकारण आहे महाराष्ट्रात त्यांचं. तर विश्वजित कदम त्या पदासाठी किती क्षमतावान आहेत, किती ते त्या पदाला न्याय देऊ शकतील, काय सांगाल? एकतर काँग्रेसमध्ये बदलाचं वारं वाहत आहे ही 100% वस्तुस्थिती आहे. राहुल गांधी यांनी, मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, सोनिया गांधींनी महाराष्ट्रातल्या बदलाबाबत गांभीर्याने विचार सुरू केलाय, याच्या बातम्या आपण ऐकतोच आहोत. महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष हा आता तरुण असावा असा एक साधारण मेसेज राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्रात आल्याचं आपल्या ऐकिवात आहे. त्याचं प्राथमिक त्यांनी असं सांगितलं होतं की 40-45 वर्ष वयोगटापेक्षा कमीचा तो नेता असावा, म्हणजे त्याला लॉंग टर्म महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळता येईल. अनेक तरुणांचं नवीन नेटवर्क जे काँग्रेस पासून तुटतं आहे, तरुणांची फळी तुटते आहे, तरुण मतदार काँग्रेसपासून दुरावला जातोय, असं जे चित्र निर्माण होतंय त्याला एक छेद देता यावा अशा पद्धतीचं धोरण काँग्रेसनं साधारण राबवलेलं दिसतंय. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात 3-4 नावांची चर्चा होते. त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार साहेब आहेत जे ओबीसी नेते आहेत, आणि मग अन्य जे आहेत त्याच्यामध्ये विश्वजित कदम, सतेज उर्फ बंटी पाटील आणि अमित देशमुख साहेबांचंही नाव याच्यामध्ये चर्चेला आलं होतं. तुम्ही आता म्हणालात की पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नावाची देखील चर्चा होते, पण मला असं वाटतं की जो पहिला निकष आहे तरुण नेतृत्व हवं, त्या निकषावरती पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नाव मागे पडलेलं आहे किंवा पडेल अशी शक्यता आपण गृहीत धरू. सतेज पाटील हे या पदासाठी फार इच्छुक नाहीत अशी चर्चा होती आहे, आणि शिवाय अमित देशमुख यांनीही फारसं काही उत्सुकता दाखवलेली नाही. अशा वेळेला विश्वजित कदम यांचं नाव प्राधान्याने चर्चेला आलेलं आहे असंही आपण पाहतोय. अर्थात विश्वजित कदम यांच्याकडून त्याला किती प्रतिसाद मिळालाय आणि ते हे पद घ्यायला इच्छुक आहेत का, या गोष्टी पहिल्यांदा बघाव्या लागतील. कारण काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आताच्या संकटाच्या काळामध्ये सांभाळणं हे तसं कठीण आव्हान आहे. त्याच्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. खूप साऱ्या गोष्टी हातातून काँग्रेसच्या सुटलेल्या आहेत, गट सुटलेले आहेत, अनेक महत्वाचे नेते हे विरोधी पक्षांच्या मध्ये सामील झालेले आहेत. महाराष्ट्राची सत्ता अत्यंत धक्कादायक पद्धतीनं काँग्रेसच्या जवळ सुद्धा जाता आलेलं नाही. खूप वाताहत झालेली आहे काँग्रेसची. अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला काँग्रेसला सामोरं जायचं आहे. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका, एक मोठा रणसंग्राम या 2025 मध्ये स्थानिक निवडणुकांचा होतोय. अशा वेळेला गटबाजीमध्ये विखुरलेली काँग्रेस पुन्हा एक संध बांधून एक आव्हान जिवंत ठेवणं. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस कितीही कोणी म्हटलं की काँग्रेस संपली, काँग्रेस हा काय संपत नसतो. काँग्रेस हा आज 2 पावलं मागे आहे, उद्या 2 पावलं पुढे येणार आहे, काँग्रेस पुढे जाणार आहे. तो कसा पुढे न्यायचा आश्वासक पद्धतीनं आणि आक्रमक पद्धतीनं, याचं नियोजन काँग्रेसच्या पातळीवर जर झालं असेल आणि तरुण नेत्याच्या हातात महाराष्ट्र काँग्रेसची धुरा द्यायची असं काँग्रेसचं ठरलं असेल, तर विश्वजित कदम यांच्यासारखं नाव हे अर्थातच एक आश्वासक ठरू शकतं असं मला वाटतं. कारण प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं होतं. अर्थात त्या काळी काँग्रेसची राज्यात सत्ता होती. पतंगराव कदम साहेब हयात होते. एक सुपर पॉवर
काँग्रेसकडे होती, विश्वजित कदम यांच्या वडिलांच्याकडे होती आणि त्यांच्यामध्ये एक एक पायाला भिंगरी लावून फिरण्याची एक ताकद त्यांनी त्यावेळेला दाखवली होती. त्याचा परिणाम देखील काही निवडणुकांच्या मध्ये झाला होता. युवक संघटन बांधण्यामध्ये त्यांनी आपलं कौशल्य दाखवून दिलं होतं. राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा झाली त्याच्या नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये सुद्धा विश्वजित कदम यांनी एक चांगली चुणूक दाखवली होती. त्यामुळे विश्वजित कदम हा महाराष्ट्र परिचित असलेला आणि महाराष्ट्राला विश्वजित कदम कोण माहिती आहेत आणि विश्वजित कदम यांनाही बऱ्यापैकी आता महाराष्ट्र कळता झालाय. विश्वजित कदम यांचे महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांमध्ये, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, खानदेश असेल, सगळ्या भागांमध्ये त्यांना मानणारा छोटा छोटा का असेना एक वर्ग तयार झालेला आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसने एकदा ठरवलं तरुण नेतृत्व तुम्हाला स्वीकारायचं आहे तर काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा विश्वजित कदम यांचं नेतृत्व मान्य करून, नेतृत्व मानण्यापेक्षा त्यांच्या हातात ती एक सुकाणू असेल, एक काय म्हणतो आपण त्याला, की या संकटाच्या काळामध्ये दिशा काय असावी, आक्रमक नेतृत्वाची जी काँग्रेसला गरज आहे ती भरून काढण्याची क्षमता विश्वजित कदम यांच्याकडे आहे. मुद्दा एकच आहे की भारतीय विद्यापीठासारखं मोठं व्याप त्यांच्या खांद्यावर आहे. भारतीय विद्यापीठाचा सगळी धुरा ते वाहतायत. अशा वेळेला स्थानिक राजकारण, शिवाय भारतीय विद्यापीठाचा व्याप आणि प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद, अशी तिहेरी कसरत विश्वजित कदम यांना करावी लागू शकते. ते त्यासाठी तयार असतील तर नक्कीच काँग्रेसच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत विश्वजित कदम यांचं नाव आपल्याला बघायला मिळेल. जो कोणी पुढे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होईल, म्हणजे पुढची 3 वर्ष त्याच्यासाठी कशी असतील, काय काय आव्हानं असतील, विशेषतः विधानसभेच्या पराभवानंतर काय काय करावं लागेल त्याला त्या पदावर बसल्यानंतर? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि काँग्रेस नेहमी पराभवानंतर विचारमंथन करतं आणि त्या विचारमंथनातून काय नेमकं होतं हे गेल्या 10 वर्षात साधारण आपल्याला लक्षात असं आलंय की कृती होत नाही. विचारमंथनातून खूप सारे मुद्दे समोर येतात, आक्रमक राजकारण करण्याचा निर्णय होतो, गटबाजी संपून पुढे जाण्याचा निर्णय होतो, पण ते होत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण बघितलं की जे काही असेल, लाडकी बहीण असेल, ईव्हीएमचा वाद असेल, सगळं असेल, पण भाजपनं अत्यंत जोरदारपणे महायुतीनं टक्कर दिली, महायुतीनं एकतर्फी विजय मिळवला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तिन्ही पक्ष एकत्र असताना त्याची वाताहत झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पूर्ण ढासळलेली आहे असं सध्याचं चित्र आहे. काँग्रेसमधले अनेक प्रमुख चेहरे जे आहेत ते अस्वस्थ आहेत. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा नेता पराभूत होणं हा मोठा धक्का आहे काँग्रेससाठी. पृथ्वीराज चव्हाण साहेबांना धक्का बसला, तेही त्यातून अजून सावरलेले नाहीत. बंटी पाटील यांच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 10-0 असा पराभव स्वीकारावा लागणं हेही धक्कादायक आहे. सगळ्या विभागात, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व ठिकाणी काँग्रेसची पिछेहाट झालेली दिसते आहे. मुंबईमध्ये असेल, कोकणामध्ये तर काय परिस्थिती नव्हतीच काँग्रेसची कधी चांगली. अशा स्थितीमध्ये काँग्रेसला नव्यानं कसं बांधायचं आहे, काँग्रेसचा सुटलेला जो मतदार आहे, काँग्रेसचा जो कोर मतदार आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये दलित आहेत, ज्याच्यामध्ये मुस्लिम आहेत, ज्याच्यामध्ये शेतकरी हा मोठ्या प्रमाणात होता, ज्याच्यामध्ये कुणबी मोठ्या प्रमाणात होता, हे जे सुटलेले घटक आहेत, तरुणांची जी नवीन फळी आहे, जी नव मतदार जो आहे 18 ते 22-23 वयोगटातला, तो काँग्रेसपासून फार मोठ्या प्रमाणात तुटलेला दिसतोय. त्याला भाजपचं हिंदुत्व असेल, भाजपच्या ज्या काही प्रोपोगंडा आहे, जो काही विकासाचा एक ढोल वाजवला जातोय वेगवेगळ्या पद्धतीनं, त्यात तथ्य असेल नसेल हा नंतर पुन्हा वादाचा विषय, पण त्याच्यावरती महाराष्ट्राला तरुण सध्या भाळलेला आहे असं दिसतंय. आणि त्याला पुन्हा काँग्रेसकडे कसं खेचून आणायचं आहे, शेतकरी वर्गाला आपल्याकडे कसं खेचून आणायचं आहे, दलित आणि ओबीसी हा जो बेस हल्लेला आहे काँग्रेसचा तो पुन्हा कसा येईल, आणि जातीयवादी राजकारणाच्या मांडणीमध्ये भाजप जे यशस्वी होताना दिसते आहे, तर त्या भाजपच्या नियोजनाला आपण कशा पद्धतीने उत्तर द्यायचं याचं नियोजन काँग्रेसला खूप बारकाईने करावं लागेल. ही झाली जातीय समीकरण. दुसऱ्या बाजूला काँग्रेसला पहिला मानसिकता करावी लागेल की आपण आता विरोधी पक्षात आहोत. सत्तेच्या सुभ्यातून काँग्रेसला बाहेर पडावं लागेल. जे गेल्या 2.5 वर्षाचा अपवाद वगळता 10 वर्षामध्ये आपण सत्तेत नाही याचं भानच काँग्रेसच्या नेत्यांना नाही, असं ते साधारण चित्र आपल्याकडे समोर येतं. म्हणजे तुम्ही आठवा की 2004 पासून 2014 पर्यंतचा काळ, म्हणजे त्या 10 वर्षातला आपण बघूया, काँग्रेसकडून एखादी छोटी चूक झाली तरी भाजप तुटून पडायची. देवेंद्र फडणवीस गाडीच्या गाडी पुरावे घेऊन अजितदादांच्या विरोधात मोर्चा काढायचे. भाजपच्या ज्या महिला नेत्या आहेत त्या सिलेंडर डोक्यावर घेऊन मोर्चा काढायचे, आंदोलन करायचे. एक आक्रमकता भाजपमध्ये विरोधी पक्षामध्ये असताना होती आणि ती लोकांना अपील झाली आणि भाजप सत्तेमध्ये आला. ती आक्रमकता विरोधक म्हणून काँग्रेसकडे नाही असं साधारण चित्र आपल्या समोर येत आहे. अर्थात भाजपशी अनेक काँग्रेसच्या नेत्यांचं छुपं टायप असल्याची चर्चा आपण ऐकतो असतो की भाजप संघ थोडंसं मतून खेळणं, आमच्या भागात एक म्हण आहे, मतून खेळतात, की अंडरस्टँडिंगनं भाजप सोबत राजकारण करायचं.
आणि अशा पद्धतीच्या काही नेत्यांचा प्रभाव काँग्रेसमध्ये असणं ही काँग्रेससाठी अर्थात डोकेदुखी आहे. त्या सगळ्याच्या पुढे जाऊन काँग्रेसला जर बांधणी करायची असेल तर नव्यानं सुरुवात करावी लागेल. राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवावा लागेल आणि राष्ट्रीय नेतृत्वाला ज्याच्या हाती काँग्रेसची तुम्ही धुरा देणार आहात त्याच्यावरती 100% विश्वास ठेवून त्याच्या आक्रमक राजकारणाला पाठिंबा देऊन आणि हे जे काही भाजपसोबत विरोधी किंवा सत्ताधारी पक्षासोबत अंडरस्टँडिंगचं राजकारण करणारे जे लोक आहेत अशा लोकांना वेचून बाजूला काढून काँग्रेसला पुढे जायचा निश्चय जर काँग्रेसनं केला तर येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा लढण्याच्या परिस्थितीमध्ये, लढण्याच्या मानसिकतेमध्ये येऊ शकते. त्याचा निकाल काय असेल तो अर्थात सगळ्या पुढच्या समीकरणांवर त्या परिस्थितीवर अवलंबून असेल. तर आता मला कदमांबद्दल विचारायचंय. तुम्ही पतंगराव कदम असल्यापासून त्या भागात त्यांचं राजकारण बघता. विश्वजित कदमांचंही अनेक वर्ष तुम्ही राजकारण बघितलेले पत्रकार म्हणून. कदमांचं राजकारण, विश्वजित कदमांचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राज्यव्यापी राजकारण यात तुम्हाला साम्य काय दिसतात आणि फरक काय दिसतात? म्हणजे थोडक्यात काय तर विश्वजित कदम हे फिट बसतील का त्या पदासाठी? विश्वजित कदम फिट बसतील का पेक्षा काँग्रेसचा जो काही बदल काँग्रेसला अपेक्षित आहे पुढे जाण्यासाठी तो बदल स्वीकारून पुढे जाण्याची मानसिकता असलेला नेता म्हणजे विश्वजित कदम आहे असं आपण म्हणू शकतो. सृष्टीचा नियमच आहे, जो बदलेल तो या सृष्टीवर टिकणार आहे. काँग्रेसलाही ते नियम लागू आहे. तुम्हाला बदललेल्या परिस्थितीमध्ये राजकारणाच्या काही गोष्टीमध्ये बदल स्वीकारावा लागेल. थोडी राजकारणामध्ये आक्रमकता आणावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की तरुणांच्या हातामध्ये थोडी धुरा दिली पाहिजे. हे जे काही राहुल गांधींचं मत आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. कदमांच्या राजकारणाबद्दल म्हणाल तर ग्राउंडला जी बांधणी आहे कदम कुटुंबाची ती अत्यंत जबरदस्त आहे. एकतर संस्थात्मक उभारणीतनं त्यांनी लोकांची स्वतःच्या परिवाराला जोडलेला आहे, काँग्रेसला जोडलेला आहे. भारतीय विद्यापीठ असेल, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, शैक्षणिक संस्था असतील, सगळ्या पातळीवरती कदम कुटुंबियानं जे काय पेरलेलं आहे ते अशा वादळामध्ये सुद्धा उगवताना आपल्याला दिसतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी आता मगाशी आपण नावं घेतली, पृथ्वीराज चव्हाण साहेब पराभूत झाले, बाळासाहेब थोरात साहेब पराभूत झाले, अनेक ठिकाणी काँग्रेसचे गट ढासळले, यशोमती ठाकूर पराभूत झाल्या. अशा वेळेला विश्वजित कदम चांगल्या मताधिक्याने, खरं तर विश्वजित कदम यांना जे मताधिक्य मिळाले त्याच्यावरती नाखुश आहेत, म्हणजे असं मला ऐकायला मिळालं. पण तरीही अशा वादळामध्ये विश्वजित कदम मोठ्या मताधिक्याने विजयी होतात. याचा अर्थ असा आहे की त्यांची पाळंमुळं ही खोलवर रुजली गेलेली आहेत. काँग्रेस माझ्या रक्तात आहे असं विश्वजित कदम नेहमी सांगतात. हा काँग्रेस आहे की तुम्ही लोकांच्या सेवेमध्ये सातत्यानं राहिलं पाहिजे, लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, लोकांच्या अडचणीला उभं राहिलं पाहिजे आणि लोकांना हा माझा नेता आहे हा विश्वास देता आला पाहिजे, तर लोक तुमच्यासोबत उभे राहतात. महाराष्ट्र काँग्रेसचं आतापर्यंतचं राजकारण हे अशा पद्धतीतच होतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे 35 ते 40 सेल आहेत. सेवादल, महिला काँग्रेस पासून कामगार आघाड्यापर्यंत सगळे. आज मला सांगा तुमच्या ऐकिवात यापैकी किती सेल जिवंत आहेत? सेवादल काय अवस्था आहे त्या सेवादलाची, महिला आघाडीची काय अवस्था आहे? कुठं आहे काँग्रेसची जी संघटनात्मक बांधणी आहे ती पूर्ण ढासळलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्या तुलनेत भाजपनं तुम्ही बघा, त्यांची सांस्कृतिक आघाडी मजबूत आहे, त्यांची सिनेमाची काहीतरी आघाडी आहे ती मजबूत आहे, त्यांची कामगार आघाडी मजबूत आहे, त्यांचा म्हणजे जातीनिहाय प्रकोष्ठ त्यांनी केलेले आहेत ते मजबूत आहेत. हे भाजपनं काँग्रेसची कॉपी केली असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही छोट्या छोट्या घटकांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या त्यांच्या पातळीवरती त्यांचं नेतृत्व उभं करणं आणि त्या सगळ्या नेतृत्वांची एक विन तयार करून ती भाजपला मजबूत करण्यासाठी वापरणं, इतकं साधं सोपं समीकरण भाजपनं वापरलं जे काँग्रेस वर्षानुवर्षे वापरत आलं होतं. गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसचा तो जो काही बेस होता तो कुठेतरी हल्लेला दिसतोय आणि तो पुन्हा बांधायचा असेल तर नव्यानं सुरुवात करावी लागेल. नव्यानं हे सगळे विंग आहेत ते बांधावे लागतील आणि त्याच्यासाठी पूर्ण वेळ देणारा, आक्रमक पद्धतीनं पुढे जाणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण विरोधी पक्षात आहोत याचं भान ठेवून काम करणारा नेता या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला हवा आहे. आणि ती क्षमता नक्कीच विश्वजित कदम यांच्यामध्ये आहे. त्यांना संधी मिळाली तर ते महाराष्ट्रात एक नवं नेतृत्व उभं राहू शकतं असं मला वाटतं. सर, समजा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विश्वजित कदमांची निवड झाली तर पश्चिम महाराष्ट्रात किंवा विशेषतः आपण म्हणू दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं विधानसभेत महाविकास आघाडीला फटका बसला. म्हणजे कोल्हापूरमध्ये अगदी एकही जागा निवडून नाही आली, साताऱ्यात एकही जागा निवडून नाही आली, सांगलीमध्ये काही जागा निवडून आल्या. विशेषतः या 3 जिल्ह्यांमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला कसा फायदा होईल जर का प्रदेशाध्यक्षपदी विश्वजित कदमांची निवड झाली तर? तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण मी थोडा व्यापक विचार करतो, कारण विश्वजित कदम यांची किंवा कुणाची
काँग्रेसला आता प्रदेशाध्यक्ष हा त्या विभागापुरता मर्यादित न ठेवता, कारण काँग्रेस अडकली ती इथंच अडकली. प्रत्येक म्हणजे त्या त्या विभागाचा स्वभाव प्रत्येकाचा आहे. म्हणजे मराठवाड्याचं नेतृत्व एकाकडं, विदर्भाचं नेतृत्व एकाकडं, पश्चिम महाराष्ट्राचं एकाकडं, त्यात पुन्हा दक्षिण महाराष्ट्राचं एकाकडं. त्यानं पुन्हा एखाद्याच्या जिल्ह्यात काही हालचाल करायची असेल तर तिथल्या स्थानिक नेत्याला विचारून त्याची मर्जी राखून करणं. त्याच्यामध्ये काँग्रेसचं झालंय असं की नुकसान झाले. तुम्हाला रिझल्ट सांगतायत की अशा पद्धतीच्या राजकारणामुळे काँग्रेस ही बॅकफुटला गेलेली आहे. विश्वजित कदम यांचे, आता तो प्रश्न विचारलाच म्हणून सांगतो की विश्वजित कदम यांचं सांगली, सातारा, कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख जिल्ह्यांमध्ये चांगलं नेटवर्क आहे. भारतीय विद्यापीठाच्या रूपानं असेल किंवा नातेसंबंधाच्या रूपानं असेल, कार्यकर्त्यांचं एक जाळं त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्या पद्धतीनं असेल. आणि पतंगराव कदम साहेबांनी जेव्हा ते महसूल मंत्री होते, त्यांच्याकडे महत्वाची पदं काँग्रेसची होती, त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून मदत केलेली आहे. त्यामुळं त्या अर्थानं असेल, कदम कुटुंबाशी पश्चिम दक्षिण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या एकूणच वेगवेगळ्या विभागातल्या विविध घटकांच्या लोकांचे थेट संबंध आहे. म्हणजे विश्वजित कदम हे एखाद्याला अधिकारवानाने सांगू शकतात की आपल्याला हे करायचं आहे आणि तुम्हाला हे करावं लागेल, आणि तिथल्या व्यक्तींनी त्यांचा मान राखून पुढे जावं अशा पद्धतीचं ते संबंध प्रस्थापित झालेले आहेत. अशा वेळेला काँग्रेसला सिनियर जे नेते आहेत अशा सगळ्या नेत्यांनी त्या त्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल, त्यांच्या विभागामध्ये असेल, नवीन जो कोणी युवा प्रदेश अध्यक्ष असेल, आपण विश्वजित कदम असेल असं गृहीत धरून चालू, किंवा आणि कोण असेल, त्याला ताकद देण्यासाठी स्वतःच्या बरोबरीने एक नवीन नेतृत्व, नवीन फळी त्या त्या विभागामध्ये तयार करावी लागेल काँग्रेसला. आणि त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा होईल हे प्रकर्षाने बघावं लागेल. राहिला विषय दक्षिण महाराष्ट्राचा, कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांसारखा एक स्ट्रॉंग नेता आहे. एका पराभवानं बंटी पाटील संपत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ते पुन्हा उठून उभे राहतील आणि ताकदीनं कोल्हापूर बांधतील अशी अपेक्षा आहे. साताऱ्यामध्ये मोठं नुकसान झालंय. अर्थात तिथं नव्यानं बांधणी करताना आता शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी पुढच्या महिनाभरात काय करते अशी राज्यभर चर्चा आहे. त्यामुळं काँग्रेसला राष्ट्रवादी, त्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सोबत अंडरस्टँडिंग करून पुढे जायचं आहे काय, त्यांच्याशिवाय काँग्रेसला नव्यानं बांधणी करायची आहे याचा निर्णय पुढच्या महिनाभरात आपल्याला लक्षात येईल. ती महत्वाची गोष्ट आहे. जयंत पाटील साहेबांच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळते आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा विचार करता जयंत पाटील साहेब विरोधी पक्षात राहिले काँग्रेस सोबत जी काय आघाडी आहे, महाविकास आघाडी, तर विश्वजित कदम यांना इथं विरोधक म्हणून ताकद उभी करताना त्यांची मदत होईल. समजा ते बाय चान्स त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर एक विरोधक म्हणून मोठी स्पेस विश्वजित कदम यांना दक्षिण महाराष्ट्रात स्वतःसाठी तयार करता येईल. सांगली जिल्ह्याचं विरोधातलं एक मोठं नेतृत्व आता ते आहेतच, प्रश्नच नाही. काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, जिल्ह्यातले सगळे निर्णय हे त्यांना विचारून घेतले जातात, त्याबद्दल काही मात्र शंका नाही. पण अधिक व्यापकता त्यांच्या नेतृत्वाला विरोधी पक्ष म्हणून मिळू शकते आणि त्यांच्याकडे ती क्षमता नक्कीच आहे. आपण मागापासून म्हणतो की ते करू शकतात का, ते करू शकतात. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. विश्वजित कदमांचं राजकारण, पतंगराव कदमांचं राजकारण, आणि समजा जर का ते प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली तर काँग्रेसला कसा फायदा होईल हे समजावून सांगितलं. आणि ते फिट आहेत याबद्दलही तुम्ही सांगितलं. मुद्दा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं असेल, कारण आमच्या लोकसभा निवडणुकीपासून आमच्या विशाल पाटील साहेबांनी सातत्यानं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असं विश्वजित कदम यांचं सातत्यानं वर्णन आणि उल्लेख केलेला आहे. विशाल पाटील यांची भविष्यवाणी जर खरी ठरायची असेल तर विश्वजित कदम यांना अशा परिस्थितीमध्ये, आता काँग्रेस 2 पावलं मागे आहे, बॅकफुटवर आहे, अशा परिस्थितीमध्ये विश्वजित कदम यांनी जर नेतृत्व स्वीकारलं आणि काँग्रेसला उभारी देण्यामध्ये त्यांना जर यश आलं तर नक्कीच राष्ट्रीय काँग्रेसच्या पातळीवरती विश्वजित कदम यांचं वजन आणखी वाढणार आहे. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राचा जेव्हा कधी काँग्रेसची सत्ता येईल किंवा महाआघाडीची त्यावेळेच्या सत्ता येईल तेव्हा विश्वजित कदम यांचा क्लेम हा अधिक मजबूत होणार आहे आणि विशाल पाटील हे जी काही भविष्यवाणी करतात ती खरी ठरू शकते असं चित्र त्यानिमित्तानं निर्माण होऊ शकतं. अर्थात त्यासाठी आत्ताच्या संकट काळामध्ये विश्वजित कदम यांना पायावरून उभारायची तयारी दाखवावी लागेल. सर, शेवटी खूप महत्वाचा मुद्दा मांडला. काँग्रेससाठी इथून पुढची 5 वर्ष खूप आव्हानाची असतील आणि या आव्हानाच्या काळात जो कोणी चांगला परफॉर्मन्स करेल नक्कीच त्याचं पॉलिटिकल करिअर किंवा देश पातळीवर, राज्य पातळीवर त्याचा चांगला विचार केला जाईल. खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद.